पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिक योजना 2025-26च्या 935 कोटींच्या खर्चास मान्यता, तर सन 2026-27 जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अंतर्गत 842 कोटींचा प्रारूप आराखडा मंजूर करण्यात आला आहे। जिल्हा नियोजन समितीने जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 सर्वसाधारण अंतर्गतचा 842 कोटीचा प्रारूप आराखडा मंजूर केलेला आहे। तरी सर्व शासकीय यंत्रणांनी मंजूर केलेला निधी अंतर्गतची कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत। विभाग प्रमुखांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मंजूर करण्यात आलेला निधी ज्या कामासाठी मंजूर केला आहे त्याच कामावर 100% खर्च करावा, असे आवाहन राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले। नियोजन भवन येथील समिती सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते। यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, खासदार प्राध्यापिका ज्योती वाघमारे, खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार प्रणिती शिंदे, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सहाय्यक जिल्हा नियोजन अधिकारी श्रीकांत कुंटला, प्रीतम कुंटला यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते। पालकमंत्री श्री गोरे पुढे म्हणाले की जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत जिल्हाधिकारी यांच्यासह नियोजन समितीचे सर्व अधिकारी यांनी समितीकडून 100% मान्यता दिलेला निधी खर्चही 100% केलेला आहे। जिल्हा नियोजन समितीचे हे सर्वोत्तम काम असून हे काम केल्याबद्दल जिल्हाधिकारी यांच्यासह सर्व विभाग प्रमुखांचे कौतुक आहे। तसेच पालकमंत्री कार्यालयाकडून कामे पूर्ण करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे विशेष कार्य अधिकारी श्री महादेव घुले यांच्याही कामाची त्यांनी प्रशंसा केली। असेच काम जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 मध्ये झाले पाहिजे। यासाठी सर्व यंत्रणा प्रमुखांनी त्यांच्या विभागांना मंजूर केलेला निधी अंतर्गतच्या कामाचे प्रस्ताव तात्काळ समितीला सादर करून त्याच्या मान्यता घ्याव्यात व तो निधी विहित कालमर्यादापूर्वी मंजूर कामावर 100% खर्च करण्याचे काटेकोरपणे नियोजन करावे, असे त्यांनी निर्देशित केले। आपल्या सोलापूर जिल्ह्यात पाऊस अत्यंत कमी झालेला आहे, त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी पाणी अत्यंत जपून वापरले पाहिजे। सद्यस्थितीत पिण्याच्या पाण्याला अधिक महत्त्व दिले आहे। शेतकऱ्यांच्या शेती पंपाला वीज पुरवठा 2 तासात केला जात होता, परंतु शेतकरी बांधवांची मागणी लक्षात घेऊन आता दररोज 5 तास शेती पंपाला वीज पुरवठा देण्याबाबतचे निर्देश दिलेले आहेत। जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढल्यानंतर वीज पुरवठा आणखी सुरळीत करण्यात येईल, असेही पालकमंत्री श्री गोरे यांनी यावेळी सांगितले। पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन समिती बैठकीतील इतिवृत्तास अनुसरून केलेल्या कार्यवाहीच्या अनुपालन अहवालास मान्यता दिली। त्यानुसार जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 सर्वसाधारण अनुसूचित जाती उपाययोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपाययोजना दिनांक 31 मार्च 2026 अखेरच्या खर्चास मान्यता देण्यात आली। सन 2026-27 साठी 842 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी पालकमंत्री महोदय व लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे सर्व संबंधित विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल, असे सांगितले। त्याचप्रमाणे जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27च्या कामांच्या प्रारूप आराखड्यास मान्यता देण्यात आली। या आराखड्यासाठी शासनाकडून एकूण 793.90 कोटींची मर्यादा कळविण्यात आली होती। राज्यस्तरीय बैठकीत नागरी भागासाठी विशेष अतिरिक्त नियत व्यय 80.26 कोटी रुपये कळविण्यात आले। तसेच जिल्ह्यातील अक्कलकोट व सांगोला या 2 आकांक्षित तालुक्यांसाठी 10 कोटी रुपये समाविष्ट करण्यात आले। त्यामुळे एकूण अंतिम नियत व्यय 842 कोटी रुपये इतका असून या समितीने मान्यता देण्यात यावी, असे त्यांनी सांगितले। खास करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने अडचणीचा असणारा विजेचा प्रश्न, अल्निनोचं संकट आपल्या महाराष्ट्रावर असताना सोलापूर जिल्ह्यामध्ये पण अजूनही पाऊस अजिबात झालेला नाही, परंतु उर्मळीच्या लाभ क्षेत्रात पाऊस उजनीच्या लाभ क्षेत्रामध्ये पाऊस झाला आणि तो पाऊस झाल्यानंतर थोडासा दिलासा आज आपल्याला मिळालेला आहे। त्या अनुषंगानं शेतकरी बांधवांच्या वीज जे 2 तास आपण आत्तापर्यंत देत होतो नदीकाठच्या शेतकऱ्यांनी, ते आता 5 तास देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आणि शेतकऱ्यांना 5 तास वीज वितरण मिळेल। जो शब्द या शहराला आम्ही दिलेला आहे तो प्रत्येक शब्द शहराचा आम्ही पूर्ण करू, त्याच्यामध्ये कुठली शंका ठेवायचं कारण नाही। IT पार्कच्या बाबतीतला जो विषय होता त्या संदर्भात जागेच्या संदर्भात आमच्या पत्रकार महोदयांनी शंका कुशंका उपस्थित केलेल्या होत्या की नेमकं काय आहे।
नेमकं मी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी IT पार्कची जागा आम्ही मान्यता दिली त्याच ठिकाणी IT पार्क होईल. जलसंपदा खात्यानं त्या जागा हस्तांतरणाचं काम मला वाटते विनामूल्य पूर्ण केलेलं आहे. आता ती जागा IT पार्कसाठी मिळालेली आहे. ती जागा विनामूल्य दिलेली आहे. मुख्यमंत्री मोदयांनी परवा जी बैठक झाली तेव्हा जलसंपदा खात्याला सूचना दिल्या होत्या, यासाठी कुठलंही मूल्य आकारू नका. तेव्हा ती जागा आता IT पार्कसाठी हस्तांतरित झाली. तेव्हा कुठलीही अडचण आता IT पार्कमध्ये येणार नाही. त्याच्या पुढची कारवाई आहे ती आता अनुषंगानं होईल. तो विषय मार्गी लागलेला आहे. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, आमदार अभिजित पाटील, आमदार उत्तम जानकर, आमदार राजेंद्र राऊत, आमदार समाधान आवताडे, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार नारायण पाटील, आमदार राजू खरे यांनी बैठकीमध्ये विविध सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी तातडीनं काम करण्याची मागणी केली.